मला विचारायचं आहे तिला आणि ती कधी येते म्हणून तिची वाट बघत बसले मी आता. तर बघूयात कधी येते. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आत्ता सकाळच्या वाजलेत 5:30 आणि आज मला माझ्या मुलीला शाळेत दिंडी सोहळा आहे आणि त्यासाठी तिचा मेकअप करायचा आहे, तिला तयार करायचा आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या मुलीचा मेकअप कसा केलेला आहे मी आणि दिंडी सोहळ्यासाठी कशी तिला तयार केलेली आहे. आज शनिवार आहे आणि शनिवारची सकाळची शाळा आणि तिला 7ला जायचं आहे आणि 7 वाजता म्हणजे तिला बोलवले शाळेमध्ये. तिनं भाग घेतला आहे दिंडी सोहळ्यामध्ये आणि ती मला म्हणली की मला तयार करून दे. तिला म्हटलं आंघोळ करून ये तू, तुला मी तुझा पाहिजे तसा मेकअप करून देते. हे बघा ह्यांना दुधासाठी पेंडीसाठी ही कशी इकडं बघतोय. इकडं शेजणी एका लाईनीत कशी उभं राहिलेत बघा हे. आणि हे वेगळंच म्हणजे काय ह्यांचं काय काय चाललंय काय समजणं झालं. ते बघा तिकडं 5:30 वाजलेत आणि इकडे बघा हे चिखल झालाय पावसामुळे आणि ही शिळी बघा इकडे बसले. ते पाण्याचं जार वगैरे सकाळी 7 वाजेपर्यंत ती तिथून हालत नाही, किती हाना काही हे करा. तर जाऊ दे, मला आता तिचं आवरून घ्यायचं आहे. मी तिचा मेकअप करून घेते, तिची आंघोळ झाली असेल बघूयात. चला मग घेते आता तिला साडी नीट व्यवस्थित आवरून तिचं मेकअप वगैरे मस्त करायचं आहे. तिनं आंघोळ घेतली. तिला म्हटलं तो थोडीशी साडी वगैरे घाल, तोपर्यंत मी माझं पण थोडे आंघोळ वगैरे आवरून घेते. आणि तर मग तिला चालू केलं असे साडी वगैरे नेसवायला, कारण तिनं म्हणजे असं तिचा काय भाग असला म्हटलं की ती दिंडी वगैरे किंवा काय शिवाजी महाराजांच्या जयंती वेळेस काय असेल जिजाऊ माता बनायचं किंवा अहिल्याबाई होळकर बनायचं, ही तिचं असं काही ना काहीतरी फंक्शन्समध्ये ती भागच घेत असते. त्यासाठी आम्हाला पण असं म्हणाल तेव्हा त्यांना करूनच द्यायला लागते. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्या मुलांच्या तरी झाल्या पाहिजे कमीत कमी. ओरडत होते की तिला पिना वगैरे सगळं दिलेलं तिने व्यवस्थित नीट ठेवलं नव्हतं. मी म्हटलं घेऊन बस आता हातामध्ये, म्हणून एका हातात रबर एका हातात हे दिलं होतं तिला, काय म्हणतात आंबोडा बांधायचा रबर मोठा. आणि नंतर मग घेतला आंबोडा वगैरे बांधून. चला तर दाखवतो तुम्हाला. आंबोडा बांधून घेतला, नंतर त्याला गजरा वगैरे लावला आणि तरी पण मी कट केली होती छोटी छोटी. तिला म्हटलं होतं केसर नको कट करायला, ती रडत होती म्हणून केली तिच्यासाठी, मन समाधान करण्यासाठी. आणि मग काय नंतर गजरा लावून घेतला आणि राहिलेली केस वगैरे आणि हा पांढरा दोरा दिसत आहे तो पिनाने व्यवस्थित नीट झाकून घेतला, म्हणजे दिसायला नको म्हणून व्यवस्थित करून असं पिना वगैरे लावून घेतलं तिला. आणि हे असा आंबोळा म्हणजे कुठं म्हणजे मी घरच्या घरीच असं मोबाईलवरती बघून आपलं घरी बसून काहीतरी शिकायचं, काहीतरी उपयोगी पडते शिकल्यासारखं म्हणून सारखं माझं सतत काय ना काय चालू असते. मी घरच्या घरी तिचा मेकअप केला आणि नंतर मग पावडर वगैरे लावली तिला. ती म्हणत होती जास्त पावडर लावू नको, लय तोंड पांढरं करशील, म्हणून पुसून घेतली असं दाबून दाबून पुसून घेतली तिची पावडर. आणि ती म्हणत होती थांबाला बघू दे आरशामध्ये काय केलंस तू, माझं तोंड पांढरं नाही ना केलं. म्हणून बघितलं आणि सारखीच आरशामध्ये बघत होती, म्हणून मी तिचा हिसकावून घेतला आरसा. आणि ती बोलली मला टिकली नाही लावायचा, गंध लावायचा आहे आणि त्यावरती बुका लावायचा आहे. तर मग मी टिकली काढली आणि नंतर गंध लावून त्याच्यावरती बुका लावला आणि ज्वेलरी वगैरे घालून घेतली. तेवढ्यात तिचा काय झालं, मागचं ड्रेसचं ते हुक तुटली म्हणून हुक लावून घेतली. तर बघा हे अशी मेकअप करून झालेला आहे आणि दिंडी सोहळ्यासाठी तिला सांगितलं होता मेकअप करून ये. आता वाजले तर आता पूर्णपणे हर्षदाचा मेकअप करून झालेला आहे. आणि म्हणजे मी घरीच मोबाईलवरती बघते आणि असं काही ना काहीतरी करत असते, म्हणजे मीच नाही सगळेच मोबाईलवरती बघून करतात. आणि तिला झोप आली होती बघा, ती कशी बघते माझ्याकडे रागाने. तिला म्हटलं होतं थोडंसं शूट करू दे. तर कसा झाला आहे मेकअप. 11:30 आणि मी हर्षदाची वाट बघते, कारण आज दिंडीमध्ये काय होतं काय म्हणजे कुठंपर्यंत नेलं काय काय केलं हे मला विचारायचं आहे तिला आणि ती कधी येते म्हणून तिची वाट बघत बसले मी आता. तर बघूयात कधी येते. पावसाचं वातावरण झालं आहे बघा आणि हे लिंबाचा पाला ऊन असलं ना म्हणजे असं पट झाडता येतं आणि चिखल असल्यावरती असं झाडता येत नाही, सरकतच नाही, पाला चिटकून बसतो असं. आणि हे बघा 2 ते 3 दिवस झाले हे असं पाऊस पडतो आमच्याकडं थोडा आणि इकडं काय मग झाडता येत नाही असं. आणि नाही झाल्यावरती व्यवस्थित नाही वाटत, ते कसं तरी वाटतं. आणि हे बघा ही करड आमची अशी शेळीची
तिकडे त्यांची जाळी असून सुद्धा ही इथं येऊन बसते तशी. आणि हे एवढंच आमचं जागा राहतोय वाळ्याला. एवढं पत्र्याच्या शेडमध्ये एवढंच राहते. ह्यांना काय घाण सवय आहे बघा, कपडे तोडून टाकते तसं दाताने खाते ते. हे बघा असं खाऊन टाकते ती कपडे. आणि इकडं सारा चिखलच चिखल झाला आहे. आणि कपडे वाळायला टाकलेत पण पाऊस येतोय असा, मग आभाळ वगैरे आले आणि तर मस्त वाटतंय, वातावरण मस्त झाले. पण काय करायचं, हे चिखलन हे घाण बघून पावसाला पण 2 ते 3 दिवसातच गेलो पावसाला. या काय करायचं, चिखलच होतोय ना. चिखल झाल्यावरती मग पाऊस नको वाटतंय. आणि मग ज्यावेळेस पाऊस पडत नव्हता त्यावेळेस वाटायचं की कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल. पिकाला पाणी नाही, ऊसाला पाणी नाही. आणि आता पाऊस पडायला लागलाय तर आता वाटतंय कधी पाऊस बंद होणार आहे. कारण का चिखल होतं, घाण वाटतंय चिखलाचं. आणि घाण होतंय. आणि मुक्त गोठा आहे ना, मुक्त गोठ्यामध्ये असं चिखल वगैरे लय राडाच्या राडा होतोय. हे कालवा राडा होतोय असा. मला दाखवते तुम्हाला हे असं. आणि वाळत नाही, त्याच्याखाली झाडाखाली सावली असते, ऊन पडत नाही, हे वाळत नाही. असं घाण वगैरे राडाच राडा होतोय. तर बघा आमचं घर काय रोडच्या कडेला असल्यामुळं जास्त काय बाहेर वावरण्याचा संपर्कच नाही आहे. तर हे करतं आहे आमचं असं. ही सायकल वगैरे आमची छोट्या दादाची, माझ्या छोट्या मुलाची आहे. आणि हे असं म्हणजे ठेवायला किती जरी जागा पुरेच पडते. शेतकरी लोकांचं असंच असते, कितीही ठेवायला जागा असली तर अपूर्णच आहे. जिकडे बघल तिकडे सरळ पसाराच पसारा. तर असं शेतकरी लोक म्हटल्यावरती तेवढं चालणारच. तर बघूया आता कधी येते हर्षू आणि तिचा मेकअप वगैरे कशी, म्हणजे मेकअप. तर आता हर्षदा आले घरी, आपण तिला विचारू तिनं दिंडीमध्ये काय काय केलं. चला. मग प्रार्थना झाली, नंतर मग 2 लाडू भेटलं. मग आम्ही खाऊन घेतलं. नंतर तिला मग सर म्हटलं हाजरी देऊन पाहिजे नाही या. मग आम्ही हाजरी देऊन आलो. आणि मग परत ना आम्ही मिरवणुकीला गेलो. निमेतनं 2 वेळा पोवाडा खेळला. मग परत नंतर त्याला शाळेत आलो. नंतर त्याला गोल असा आखला फुगडी खेळू. मग सर म्हटलं जावा डबल हाजरी देऊन या डबल. मग आम्ही आलो, डबल फुगडी खेळू. नंतर त्याला मग वर्गात गेलो. आणि वर्गात गेल्यावर मग सरांनी ग्रुप फोटो घेतला 2. आणि नंतर त्याला मग काकाला नेला. मग आता मी घरी आले आणि आता तुम्हाला सांगते सगळं. आजचा हिचा मेकअप आणि कसा होता आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय.